ऋषिकाने मला सांगितलं की ती मुलगी नेमकी कोण आहे ते. वेलकम टू एपिसोड 11 ऑफ आमची लव्ह स्टोरी. लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऋषिकाने पार्थला प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती काढून घ्यायचं ठरवलं होतं की ती मुलगी नेमकी कोण आहे ते. त्याच्याकडून मिळालेल्या उत्तरावरून ना ऋषिकाने कन्क्लुजन काढलं आणि ती माझ्याकडे आली आणि तिने मला म्हटलं की अपूर्वा, मला असं वाटतं की ती मुलगी तूच आहे. मी म्हटलं तू प्रश्न काय विचारली होती? तर तिने त्याला विचारलं होतं की ती कोणत्या कंपनीमध्ये काम करते, परत आम्ही तिला ओळखतो का वगैरे असे सगळे प्रश्न. तर त्याने तिला सांगितलं होतं की ती याच कंपनीमध्ये काम करते पण तुम्ही लोक तिला ओळखत नाही. मग इथेच तर माझा ऑप्शन खोडला गेला होता ना. तरी पण तिला असं वाटत होतं की ती मुलगी मीच आहे. आमच्या दोघींच्या रोजच्या बोलण्यामधून ना माझं कन्फ्युजन खूपच जास्त वाढत होतं, कारण की मला असं वाटत होतं की त्याने तर त्या मुलीबद्दल त्याच्या घरी सांगितलंय, ती मुलगी मी असूच शकत नाही, कारण की याने माझ्याशी काहीच डिस्कस नाही केलं. सो माझं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी ना मी म्हटलं की याला एकदा माझ्या मनातलं सांगून टाकते, नाहीतर हे तर विचारते की ती मुलगी कोण आहे. पण भीती पण वाटत होती की त्याने मला तोंडावर म्हटलं तर तू असं कसं विचार करू शकते की ती मुलगी तू आहे, मला तू आवडत नाही म्हणून. म्हटलं की हे ऐकून घेण्यापेक्षा ना जीव गेलेला परवडतो. पण अचानक ना आमच्या सगळ्यांचा प्लॅन चालू होता बाहेर फिरायला जायचा म्हणून. मी म्हटलं की याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काहीच असू शकणार नाही. आम्ही जिथे जाऊ ना तिथे मी त्याला जाऊन विचारेल की तुझ्या मनात नेमकं काय आहे ते. सो माझ्या डोक्यात सगळं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चालू झालं होतं की त्याला कसं सांगायचं, त्याला कोणते प्रश्न विचारायचे. आणि तेवढ्यातच माझ्या 3 मैत्रिणींनी ना मला चांगला मोठा धोका दिला. त्यांनी ऐन वेळेस प्लॅन कॅन्सल करून टाकला आणि माझ्या मम्मीने मला सांगितलं की तू एकटी कुठेही जायचं नाही, जे की ऑब्वियस होतं. आणि त्याच्यामुळे मला समजत नव्हतं की याच्यापुढे आता कसं काय होणार आहे आणि मी त्याला नेमकं कधी विचारणार आहे ते.